नमस्कार सगळ्यांना. जबरदस्तीचे लग्न ही कथा आपण आजपासून सुरू करत आहोत. सई, अगं कान फुटले का? कुठे आहेस तू? सईची आई वैशालीचा तो नेहमीचा प्रेमळ आवाज तिच्या कानावर आला आणि सई भानावर आली. कानावरून सिल्वर रंगाचे हेडफोन्स काढताना तिच्या ओठावर एक स्माईल आली. खोलीच्या मोठ्या खिडकीबाहेर मुंबईचा पाऊस एक शांत लयीत बरसत होता. काचेवर ओघळणारे पाण्याचे थेंब आणि बाहेरच्या हिरव्या पानावरून निथळणारं पाणी, हे सगळं दृश्य तिला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेलं होतं. त्यात भर म्हणून किशोर कुमार यांचा काळजाला भिडणारा आवाज, रिमझिम गेरे सावन, परफेक्ट कॉम्बिनेशन. ती हातातल्या पाणथळ्या तिच्या आवडत्या कादंबरीत इतकी हरवली होती की तिला वेळेचं भानच राहिलं नाही. आई, इथेच आहे ग, माझ्या रूममध्ये. काय झालं एवढं? बॉम्ब पडलाय का कुठे? सईने खिडकीतून बाहेर बघतच जरा लाडात येऊन उत्तर दिलं. वैशाली म्हणाली, बॉम्ब तुझ्या डोक्यावर पाडेन मी. लाडाची कार्टी कुठली? दिवसभर पुस्तक आणि गाण्यांमध्ये नाक खुपसून बसलेली असते. बाहेर बघ जरा, तुझे बाबा ऑफिसमधून आलेत. चेहरा बघ कसा पडलाय त्यांचा. जा, त्यांच्यासाठी मस्त आल्याचा गरमागरम चहा आणि पावसाळी वातावरण आहे तर कांदा भजी बनव. त्यांना बरं वाटेल. किचनमधून भजीसाठी कांदा कापण्याचा आवाज आणि आईच्या बोलण्याचा आवाज एकत्रच आला. ओ, बाबा आले. ओके, आलेच. जस्ट 5 मिनिट्स. सईने उत्साहाने पुस्तकात तिच्या आवडत्या मोराच्या पिसाचं बुकमार्क ठेवलं आणि ती ताडकन उठली. सई शिंदे नाव साधं पण स्वप्न मोठी. एका मध्यमवर्गीय पशुसंस्कृत घरात वाढलेली. नुकतंच तिने डिस्टिंक्शन्समध्ये MBA पूर्ण केलं होतं. पण तिला 9 ते 5च्या कॉर्पोरेट जॉबमध्ये अडकायचं नव्हतं. तिला स्वतःची का एक छोटी का होईना पण ड्रीम कॅचर नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करायची होती. लोकांच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण अविस्मरणीय बनवायचे होते. सईचे वडील अविनाश शिंदे एका प्रायव्हेट कंपनीत सिनियर अकाउंटंट, आई वैशाली एक कुशल गृहिणी आणि सईचा लाडका शत्रू तिचा लहान भाऊ रोहन, जो सध्या 12वीत सायन्सच्या प्रॅक्टिकल जगात हरवला होता. त्यांचं घर छोटं होतं पण आनंदाने आणि समाधानाने भरलेलं होतं. सई किचनमध्ये चहासाठी आलं घिसत होती आणि तापलेल्या तेलात भजी सोडत होती. कांदा भजीचा वासाने घर भरून गेलं. तेवढ्यात तिचा छोटा जासूस रोहन दबक्या पावलांनी एखाद्या मांजरासारखा किचनमध्ये शिरला. रोहनने फ्रीज उघडत चॉकलेटवर डल्ला मारत विचारलं, काय मॅडम, काय स्पेशल बेत चाललाय घरात? एकदम रेस्टॉरंटसारखा वास येतोय. सई म्हणाली, ए हिरो, ते तुझ्यासाठी नाहीये. गुपचूप जा आणि फिजिक्सचा स्टडी कर. बाबांसाठी बनवते. रोहन म्हणाला, ओ कमॉन ताई, एवढा भारी वास येतोय, थोडीशी भजी तर मी खाणारच. बाय द वे, तो अचानक गंभीर झाला. तुला माहिती, आज बाबांचा मूड जरा ऑफ वाटतोय. खूपच शांत आहेत. युजली ते घरी आले की माझ्या मागे लागतात. काय रोहन, केला का अभ्यास? मार्कांचं काय म्हणून? पण आज त्यांनी साधं माझ्याकडे बघितलं पण नाही. सई म्हणाली, असेल रे काही ऑफिसचं टेन्शन, एवढा लोड नको घेऊस तू. ती म्हणाली, खरं. पण तिच्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकून गेली. बाबा सहसा असं शांत राहत नव्हते. गरमागरम वाफळलेला चहा आणि कुरकुरीत कांदा भजीची प्लेट घेऊन ती हॉलमध्ये आली. तेव्हा तिचे वडील सोफ्यावर बसून शून्यात नजर लावून बसले होते. समोर TV सुरू होता पण त्यांचं लक्ष तिथे नव्हतंच. सईने त्यांच्या चेहऱ्यासमोर प्लेट धरत म्हणाली, बाबा घ्या तुमचा स्पेशल आल्याचा चहा आणि गरमागरम भजी. अविनाश शिंदे भानावर आले. त्यांनी सईकडे बघून एक स्माईल दिली. वा, आज माझ्या लेकीने माझ्या आवडीची कांदा भजी बनवली. एकदम परफेक्ट टायमिंग. त्यांनी भजी उचलली पण त्यांच्या आवाजात आणि वागण्यातला नेहमीचा उत्साह पूर्णपणे गायब होता. सईला ते लगेच जाणवलं. ती त्यांच्या बाजूला सोफ्यावर बसली. बाबा, काय झालंय? सगळं ठीक आहे ना? तुम्ही खूपच शांत आहात. ऑफिसमध्ये काही झालंय का? अविनाशरावांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांनी हातातला चहाचा कप बाजूला ठेवला. काही नाही ग बेटा, तू बस इथे. मला तुझ्याशी जरा एक महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. त्या क्षणी या शहराच्या दुसऱ्या टोकाला उंचच उंच काचेच्या इमारती होत्या. त्यापैकीच एक राणी एम्पायरच्या 35व्या मजल्यावर एक भारदस्त आवाज गरजत होता. आय डोंट केअर, मला ही डील 3 दिवसात फायनल पाहिजे. तुम्हाला माहितीये काय, नॉट 3 days. आय वॉन्ट इट ऑन माय डेस्क बाय टुमॉरो इव्हिनिंग. इज दॅट क्लिअर?
आदित्य राणेचा भेदक आवाज त्या भव्य कॉन्फरन्स रूममध्ये घुमत होता. समोर बसलेली त्याची टीम, ज्यात मोठे मोठे मॅनेजर्स होते, भीतीने अक्षरशः भेदरली होती. वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी राणे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा तो CEO होता. एखाद्या बॉलिवूड हिरोसारखा दिसणारा, कमालीचा हुशार, पण तितकाच गर्विष्ठ आणि तापट. त्याच्या डिक्शनरीत अशक्य आणि नाही हे शब्द नव्हते. त्याच्यासाठी भावनांना काहीच किंमत नव्हती. किंमत होती फक्त निकालांना, प्रॉफिटला आणि पॉवरला. मिस्टर शर्मा, जे कंपनीत 20 वर्षापासून काम करत होते, त्यांनी धीर करून सांगितले, पण सर, त्यांचे डिमांड्स खूप जास्त आहेत. ते लोक ऐकायलाच तयार नाहीत. आदित्य आपल्या लेदरच्या आलिशान चेअरवरून उठला. हजारो डॉलर्सचा इटालियन सूट, हातावर रोलेक्सचं घड्याळ, परफेक्ट जेल लावून सेट केलेले केस आणि डोळ्यावर एक कमालीचा ॲटिट्यूड. तो शांतपणे चालत मिस्टर शर्मांजवळ आला. त्याने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, मिस्टर शर्मा, तयार नाहीत हा शब्द मला पुन्हा ऐकू आला नाही पाहिजे. मेक देम ॲन ऑफर दे कांट रिफ्यूज. त्यांना पैशांनी विकत घ्या, त्यांना धमकावा, मला फरक पडत नाही. मला फक्त रिझल्ट हवेत. उद्या संध्याकाळपर्यंत डील क्लोज झाली पाहिजे, नाहीतर तुम्ही सगळे घरी बसलेले असाल. आता तुम्ही सगळे जाऊ शकता. त्याचा हुकूम म्हणजे जणू काही ब्रह्मवाक्य. सगळेच भराभर मानाखाली घालून रूममधून बाहेर पडले. आदित्यने मानाला एक हलकासा झटका दिला आणि आपल्या पेनोरेमिक व्ह्यू असलेल्या आलिशान केबिनमध्ये शिरला. समोर काचेच्या भिंतीपलीकडे मुंबई शहराचा डोळे दिपवून टाकणारा नजारा दिसत होता, पण त्याचं लक्ष तिथे नव्हतं. त्याने आपल्या लेटेस्ट आयफोनवरून एक नंबर डायल केला. हे बेबी, मिस्ड मी. पलीकडून एक अतिशय सुंदर आणि मादक आवाज आला. रिया, आदित्यची गर्लफ्रेंड, इंडियाची टॉप सुपर मॉडेल. आदित्यच्या चेहऱ्यावर स्माईल आणत म्हणाला, ऑलवेज. काय करते माझी सुपर मॉडेल? रिया म्हणाली, नथिंग मच. पॅरिस फॅशन वीकमधून आत्ताच परतले. तुझ्याबद्दल विचार करत होते, कधी भेटतोयस? खूप दिवस झाले. आदित्य म्हणाला, आय नो बेबी. बस ही एक डोकेदुखीवाली डील क्लोज झाली की आय एम ऑल युअर्स. आपण कुठेतरी लॉंग विकेंडला जाऊया. मॉलदीव्स, व्हॉट से? रिया म्हणाली, परफेक्ट. आय लव्ह यू आदी. लव्ह यू टू. आदित्यने फोन ठेवला आणि तो पुन्हा आपल्या कामाला लागला. प्रेम, लग्न या गोष्टी त्याच्यासाठी फारशा महत्त्वाच्या नव्हत्या. रिया सुंदर होती, प्रसिद्ध होती, त्याच्या स्टेटसला मॅच करत होती. बस त्याचं पहिलं आणि शेवटचं खरं प्रेम होतं त्याची कंपनी, त्याची पॉवर, त्याचं साम्राज्य. संध्याकाळी तो घरी जुहू बीचवरच्या भव्य राणे मेन्शनमध्ये पोहोचला. तेव्हा त्याला नोकराने सांगितलं की त्याचे वडील विक्रम राणे त्यांची स्टडीमध्ये वाट बघत आहेत. विक्रम राणे एक करारी, दबदबा असलेले आणि जुन्या विचारांचे व्यक्तिमत्व होते. आजही राणे एम्पायरचा शेवटचा शब्द त्यांचाच असायचा. आदित्य त्यांच्या स्टडी रूममध्ये पोहोचला. महोगनी लाकडाच्या बुकशेल्फ्स, लेदरचे सोफे आणि भिंतीवर लावलेली महागडी पेंटिंग्स, सगळं काही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाला साजेसं होतं. विक्रम राणे मोठ्या आरामखुर्चीत बसून स्कॉचचा सिप घेत होते. आदित्यने म्हणाला, गुड इव्हिनिंग डॅड. विक्रम राणेंचा आवाज नेहमीपेक्षा जास्त गंभीर होता. बस, मला तुझ्याशी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. आदित्य त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसला. ऑल ओके डॅड. कंपनीत काही प्रॉब्लेम आहे का? विक्रम राणे म्हणाले, प्रॉब्लेम कंपनीत नाही, तुझ्या आयुष्यात आहे आणि माझ्याकडे त्यावर एक सोल्युशन आहे, तुझ्या भरकटलेल्या आयुष्यासाठी. आदित्यच्या कपाळावर आठ्या उमटल्या. व्हॉट डू यू मीन? विक्रम राणे म्हणाले, आदित्य, तुझं वय 26 आहे. तू आयुष्यात खूप काही मिळवलं आहेस, पण आता सेटल होण्याची वेळ आली आहे. मी तुझं लग्न ठरवलं आहे. आदित्यला वाटलं आपण काहीतरी चुकीचं ऐकलं. तो उपहासाने हसला. सिरियसली डॅड? ही काही जोक करायची वेळ नाही. तुम्हाला रियाबद्दल माहीत आहे. आम्ही लवकरच. विक्रम राणेंनी तिरस्काराने विचारले, रिया, ती मॉडेल जी मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी अर्ध्या कपड्यांवर उभी राहते, ती मुलगी या राणी घराण्याची सून होणार नाही. नेवर. आदित्यचा पारा चढला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला. डॅड, ही माझी लाईफ आहे. मी कोणाशी लग्न करणार हे मी ठरवणार, तुम्ही नाही. अँड डोंट यू डेअर टॉक अबाउट रिया लाईक दॅट. विक्रम राणे कडाडले. तुझं आयुष्य कोणतं आयुष्य? हे जे काही आहेस तू आज, हा ॲटिट्यूड, हा पैसा, ही पॉवर, हे सगळं माझ्यामुळे आहे. मी निर्णय घेतला आहे आणि तो अंतिम आहे.
पुढच्या महिन्यात तुझं लग्न आहे. आदित्य संतापाने उभा राहिला. व्हॉट द हेल? कोणाशी? मी त्या मुलीला साधं ओळखतही नाही. विक्रम राणे म्हणाले, अविनाश शिंदे यांची मुलगी सई शिंदे, माझे जुने आणि जीवाभावाचे मित्र. मी त्यांना वचन दिलं होतं, त्यांच्या मुलीला, सुसंस्कृत आणि सुशिक्षित मुलीला मी या घराची सून बनवेन म्हणून. हे ऐकून आदित्यला जबरदस्त धक्का बसला. काय? शिंदे? ते मिडल क्लास लोक? डॅड, तुमचं डोकं फिरलंय का? मी आदित्य राणे त्या साध्या कुठल्या तरी गल्लीत राहणाऱ्या मुलीशी लग्न करेन? इम्पॉसिबल. विक्रम राणे शांतपणे म्हणाले, ते तुला करावंच लागेल. ती मुलगी तुझ्यासाठी परफेक्ट आहे. ती तुला जमिनीवर आणेल. आदित्य जवळजवळ किंचाळलास. नो वे, मी हे लग्न करणार नाही म्हणजे नाही. यू कॉन्ट फोर्स मी. विक्रम राणे शांतपणे उठले. ते आदित्यजवळ आले आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, तू हे लग्न करणार नाहीतर राणे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचं CEO पद, तुझा करोडोंचा ट्रस्ट फंड, तुझ्या सगळ्या क्रेडिट कार्ड्स, तुझ्या गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या त्या इम्पोर्टेड गाड्या आणि सगळ्यात महत्त्वाचं हे राणे नाव, सगळं काही मी एका क्षणात तुझ्याकडून काढून घेईल. रस्त्यावर येशील तू आदित्य. एक फुटकी कवडीही ठेवणार नाही तुझ्याकडे. आदित्य स्तब्ध होऊन त्यांच्याकडे बघत राहिला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. विक्रम राणे म्हणाले, लक्षात ठेव, पुढच्या महिन्यात लग्न आहे. तयारीला लाग. आदित्यचा आवाज पहिल्यांदाच हताश, कमजोर झाला होता. डॅड, तुम्ही माझ्यासोबत असं नाही करू शकत. विक्रम राणे त्याच्याकडे पाठ फिरवत आपल्या ड्रिंक बारकडे गेले आणि म्हणाले, मी हेच करू शकतो आदित्य, आणि मी हेच करणार. आता चॉईस तुझा आहे. तुला तुझी ही लक्झरी लाईफ हवी आहे की त्या मॉडेलसोबत रस्त्यावरची? इकडे शिंदे यांच्या घरी अविनाश शिंदे आपल्या लेकीला सईला समजावत होते. बाळा, राणे कुटुंबीय खूप मोठे आणि चांगलं घराणं आहे. विक्रम राणे हे माझे खूप जवळचे मित्र होते. त्यांनी स्वतःहून तुझ्यासाठी आदित्यचं स्थळ आणलं आहे. तो मुलगा खूप हुशार आहे. यापेक्षा चांगलं स्थळ तुला नाही मिळणार. सईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, पण बाबा, माझे स्वप्न, माझं करिअर, माझी कंपनी, मी त्या मुलाला ओळखतही नाही. मी अशा अनोळखी व्यक्तीशी लग्न कसं करू शकते? प्लीज, मला हे नाही करायचं. अविनाश म्हणाले, बेटा, लग्न तर आज ना उद्या करावंच लागेल आणि राणे कुटुंबात तुला कशाचीही कमी पडणार नाही. ते लोक तुझ्या करिअरला नक्कीच सपोर्ट करतील. तू एकदा मुलाला भेटून तर बघ. नकार द्यायचा असेल तर नंतर दे. सई म्हणाली, पण बाबा, अविनाशराव विनंतीच्या सुरात म्हणाले. सई, माझ्यासाठी, माझ्या शब्दासाठी एकदा फक्त भेटून घे. सई गप्प झाली. आपल्या वडिलांचा असा हताश, केविलवाणा चेहरा ती आजपर्यंत कधीच पाहू शकली नव्हती. एका बाजूला तिची आयुष्यभराची स्वप्न होती आणि दुसऱ्या बाजूला तिच्या वडिलांचा मान, त्यांचे शब्द. आणि तिकडे राणे मेन्शनमध्ये आदित्य आपल्या भव्य रूममध्ये एखाद्या पिंजऱ्यातल्या वाघासारखा एरझारा घालत होता. त्याचा संताप अनावर झाला होता. त्याने रागाने टेबलावरचा महागडा क्रिस्टलचा फ्लॉवर पॉट उचलला आणि समोरच्या भिंतीवर फेकून मारला. काचेचे असंख्य तुकडे खोलीभर विखुरले, अगदी त्याच्या तुटलेल्या स्वप्नासारखे. त्याच्या डोळ्यात फक्त वडिलांचे शब्द घुमत होते, चॉईस तुझा आहे, लक्झरी लाईफ की रस्त्यावरची. त्याच्याकडे सर्व काही होतं, पैसा, प्रसिद्धी, ताकद, आणि एका क्षणात हे सगळं नाहीसं होऊ शकतं. या कल्पनेनेच तो आतून हादरला. पण सई शिंदे एका सामान्य घरातली मुलगी, ती त्याची पत्नी होणार मिसेस आदित्य राणे, छे, हे अशक्य नव्हतं. हे शक्यच नव्हतं. त्याने आपला फोन उचलला. त्याला रियाला सगळं काही सांगावंसं वाटत होतं. पण काय सांगणार? आदित्य राणे हतबल झाला. हे तो तिला कसं सांगणार? त्याचा अहंकार त्याला परवानगी देत नव्हता. त्याने फोन बेडवर फेकून दिला. त्याला एकाच गोष्टीची खात्री होती, काहीही झालं तरी हे लग्न तो होऊ देणार नव्हता. पण कसं? वडिलांच्या विरोधात जाण्याची ताकद त्याच्यात नव्हती. त्याच्या डोक्यात अचानक एक आयडिया आली. जर मुलगीच लग्नाला तयार नसेल तर? जर त्या सई शिंदेनेच या लग्नाला स्पष्ट नकार दिला तर? मग डॅड काहीच करू शकणार नाहीत. हो, हाच एक मार्ग होता. आदित्यच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्याने ठरवले, तो स्वतः त्या मुलीला भेटणार आणि तिला अशा प्रकारे समजवणार, तिला इतकं अपमानित करणार की ती स्वतःच या लग्नाच्या नरकातून पळून जाईल. गेट रेडी मिस सई शिंदे, तो मनातल्या मनात म्हणाला. यू आर अबाउट टू मेट द रिअल आदित्य राणे, आणि त्यानंतर तू स्वतःच माझ्या आयुष्यातून निघून जाण्यासाठी भीक मागशील.
दुसऱ्या दिवशी सकाळी सई तिच्या कंपनीच्या काही कायदेशीर कागदपत्रांसाठी वांद्रे येथील एका प्रसिद्ध कॅफेमध्ये एका कन्सल्टंटची वाट बघत बसली होती. ती खूप उत्साहात होती. काल रात्रीचा तणाव विसरून ती भविष्याच्या स्वप्नामध्ये रंगली होती. तेवढ्यात कॅफेजवळ एक चकचकीत ब्लॅक रंगाची मर्सिडीज येऊन थांबली. कॅफेमधील सगळ्यांची नजर त्या गाडीकडे वळली. त्यातून एक उंच, एखाद्या बॉलिवूड स्टारसारखा देखणा आणि तितकाच ॲटिट्यूड असणारा तरुण उतरला. त्याने काळा गॉगल घातला होता. त्याचा ॲटिट्यूड त्याच्या चालण्यातूनही जाणवत होता. तो सरळ चालत सईच्या टेबलपाशी आला. आदित्य म्हणाला, मिस सई शिंदे. सईने किंचित बावरून वर बघितलं. हो मिस, तुम्ही? त्याने आपला गॉगल काढला. त्याचे डोळे तीव्र, भेदक आणि तिरस्काराने भरलेले होते. आदित्य राणे. तो तिच्यासमोर खुर्चीवर बसत तिला जराही किंमत न देता म्हणाला, आय बिलीव्ह आपण लवकरच लग्न करणार आहोत. सईच्या हृदयाचा ठोका चुकला. हा हा तोच मुलगा आहे. आदित्य तिच्याकडे किंचित झुकला. त्याच्या चेहऱ्यावर एक ॲटिट्यूडवाली स्माईल होती. तो प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला, तर मिस साई शिंदे, हे लग्न मोडण्यासाठी तुला किती पैसे लागतील? जस्ट नेम युअर प्राइस.